काय चाललंय तुमचं मिस्टर? हे मुलाखतीला आलात ना? बसा. आता नो वेस्ट ऑफ टाइम, सुरुवात करायची. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट. मी या ITVच्या माय चॅनलवरील अवर फॅमिली या प्रोग्रामचा चीफ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे. माझं नाव सुदर्शन कुमार धुरकटकर. मी हा एक नवीन कार्यक्रम कन्सिव्ह केलाय. म्हणजे असं की ज्यांच्या विवाहाला 25 वर्ष पूर्ण झाली, 25 वर्ष, मराठीमध्ये सिल्वर ज्युबिली, अशा जोडप्यांच्या मुलाखती घ्यायच्या. चांगला इंटरव्ह्यू दिलेल्या मुलाखतीचं शूटिंग करायचं. त्यांना 25,000 रुपयाचं बक्षीसही घ्यायचं असं ठरवलंय. तर ते जोडपं आपल्याला निवडायचं आहे. अर्थात त्यासाठी मी प्रश्नावली तयार केलेली आहे. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे. अरे मॅडम, मगापासून बघतो तुम्ही सारख्या का हसताय तेच कळत नाही हो. नाही पण एक सांगू का, तुमचा हसणं या वेळेत देखील गोड आहे बरं का. रागावू नका मिस्टर खवणेकर. मॅडम त्यांना सांगा ना, बसा, सांगा जरा. तर मिस्टर खवणेकर, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे. तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का? आणि झालं असेल तर ते कशावर? अरे तुम्ही लाजताय खवणेकर. अहो यात लाजण्यासारखं काहीच नाहीये. संसारामध्ये नवरा बायको होतात छोटी मोठी भांडणं. थोडी मोठी जेवढी सांगा तर सांगा, तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का? आणि झालं असेल तर ते कशावर? मी दिगंबर परशुराम खवणेकर, मुक्काम गांधीचा पाणी, पोस्ट वरेली, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मी मराठी, त्यातही मी असं आहे मालवणी. मका मालवणी असल्याचा प्रचंड अभिमान असा. तुमका सांगतोय, कोणीतरी मोठ्या माणसानं मालवणी माणसाबद्दल लिहून ठेवल्या नसा. जगात फक्त 2च जाती अत्यंत बुद्धिमान, एक जर्मनी, दुसरी थेट मालवणी. पण दोघात फरक एवढंच, एक डोक्यानं पुढे गेली आणि दुसरी तोंडानं मागे रोवली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण, जय सिंधुदुर्ग, जय देवगड, जय वरेली, जय गाडीचा पाणी. पाणी असं काय गो? मॅडम, मॅडम हे सगळं प्रश्नाच्या बाहेरच बोलले का होय? मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही उत्तर द्या. तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का? आणि झालं असेल तर ते कशावरून? अहो मॅडम, तुम्ही लाजताय काय? अहो ही मुलं हा घाबराचा कार्यक्रम आहे का तुमचा? इथे लाजणं, हसणं, मुरटं अजिबात नकोय. मला उत्तर हवंय. सांगा, तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का? आणि झालं असेल तर ते कशावरून? रागवायचा नाही, रागवायचा नाही. आणि मारायला दिलायचं तर अजिबातच नाही ना. ओ टीव्ही वाले, बोला. तुम्ही तर खोलच दिसतास. भाऊ ता कसा उत्तर घेतला? भाऊ त्या आता जन्मापासून मुक्या जसा. अरे मग असं मग तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही सांगा की तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का? आणि झालं असेल तर ते कशावरून? सांगा, उत्तर द्या. अरे देवा, काय मुलाखत घेणार? एक मुकी, दुसरा पहिरा. बसा खाली.
अरे बसताय काय उठा, या माझ्या मागोवा. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. गेले बुवा, सुटलो एकदाचा. सुटलात कसं ना? अरे नमस्कार. अरे तुम्ही एकटेच आलात का? तुम्ही काय मला बिंडोक समजता की काय? समजायचं काय त्या? काय आमंत्रण जोडप्याला होतं ना, म्हणून तर विचारलं. मग जोड्यांना चालू आहे. पुढे पायातले नाही, पत्नीला घेऊन आलोय. बर बर. मी जनार्दन विश्राम भोपटकर. आणि ह्या खिशात आहेत का? खिशात नाही हो, ह्या अरे ही मागेच राहिली की काय? अहो आता ह्या माझ्या मागोमाग. हिला सप्तपदीचा भारी कौतुक. हो. अरे या खुर्च्यांचा कोणी झंझट करून ठेवलंय. अहो काय आता उंबरठा ओलांडायला माप का शोधताय? या आता. थांबा. अहो त्यांना नमस्कार कसला करताय? तुमच्यापेक्षा लहान आहेत ते. तिथं जाऊन बसा बघू द्या पलीकडल्या खुर्चीत. हो टीव्ही वाले पाहून घ्या. काय पाहणार, चेहरा तर दिसतच नाही त्यांचा. अहो घरंदाज स्त्रियांची चाल कशी नाकासमोर असते ते पाहून घ्या. चाल म्हणताय काय? थांबा, त्यांची ओळख करून देतो. हो. ह्या मधुरा भोपटकर. मधुरा काय? नाव तर छान आहे. हा हॅलो भोपटकर. तुमच्या ते लांब लांब नाही चालायच्या. वहिनी जरा जवळ या ना. मला एक सांगा, आता दिवस आहे का रात्र? हो आता दिवसच. मग फुलं शिलवान घरात दिवसा हे एवढंच अंतर असतं नवरा बायकोत. आम्ही काय इथं नचबली करायला नाही आलोय. विचारा तुमचे प्रश्न. ओके ओके. तो वहिनी, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का? आणि झालं असेल तर ते कशावरून? वहिनी सांगा. अशक्यच वाटते म्हणा तसं ते, पण प्रश्नावली कशी काढलेली आहे ना. तर वहिनी बोला, तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण? वहिनी रडू नका, वहिनी रडू नका. प्रश्न तुम्हालाच आहे, उत्तर द्या. एक मिनिट, तुम्ही प्रश्न मला का नाही विचारता? भोपटकर, तुम्हाला विचारायचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, वहिनीला विचारायचे प्रश्न वहिनीला विचारले जातील. आणि बोला बोला. अहो असं काय करताय? मला एक सांगा, यांचा माईक कुठे असणार आहे? त्यांचा माईक त्यांच्या खुर्ची समोर, तुमचा माईक तुमच्या खुर्ची समोर. नाही, हे दोन्ही माईक असे माझ्या समोरच असते का? आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मीच देणार का? पण एक तर आमच्या घरामध्ये स्त्रियांनी असं चार चौघात तोंड वर करून बोलायची रीत नाही. आणि हो, हा कार्यक्रम लाखो लोक बघणार, बरोबर आहे? अर्थात छे, सगळे प्रश्न तुम्ही मलाच विचारा. ते कसं शक्य आहे भोपटकर? का शक्य नाही? आता वहिनींना विचारा. पहिला प्रश्न असा आहे, पहिल्या बाळणपणासाठी माहेरी जाण्याकरता त्यांनी पहिलं पाऊल जेव्हा उंबरठ्या बाहेर टाकलं तेव्हा त्यांना नेमकं काय वाटलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देणार भोपटकर? तिच्या त्यात काय? थांबा, घ्या देऊन. बोला. माझ्या उरीपोटी अगदी भरून आलं. तुमच्या? असं त्यांनी सांगितलं. कुठला प्रश्न? भोपटकर, पुढचा म्हणजे पहिलाच की हो. मला सांगा, तुमचं दोघांचं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का? म्हटलं तर कडाक्याचं, नाही तर भांडणच नाही. म्हणजे? अहो परवाच झालं. कशावरून? त्याचं असं झालं की या आपल्या मुलाखतीविषयी मी तिला सांगितलं. बरं. अहो तिने गळाच काढला का? बरोबर, त्याचं कारण विचारलं तर तेही विचित्रच. कोणतं? सांगा. अहो मी सांगा म्हणतोय ना, सांगा. अहो जिव्हाळ्याने या टीव्ही वाल्यांनी काही विचारलं आणि मी उमाळ्यांनी खरं काय ते सांगितलं. तर भोपटकर घराण्याचं काय राहिलं? तसं काही होणार नाही वहिनी. मुस्काट थोडी. पुढं बोललीस तर असं मी तिला सांगितलं. आली मुकाट्यानं इथं. कुठला प्रश्न? भोपटकर, प्रश्नोत्तरात एक वेळ सावरून घेऊ, पण तुमच्या बरोबर कोण आलाय, काय बोललंय हे कळणार कसं प्रेक्षकांना?
तेव्हा चेहरा दिसायला हवा त्यांना. हो, गेल्या 5 मिनिटात तुम्ही 3 वेळा मला सांगितलं चेहरा दिसायला हवा यांचा, चेहरा दिसायला हवा यांचा. अहो, प्रेक्षकांचा काय घेऊन बसलात? गेल्या 25 वर्षात आम्ही तरी तो कुठे नीट पाहिलाय? विचारा. आता काय कर्म विचारणार. मी असं करतो, आमचा निर्णय आम्ही तुम्हाला पोस्टाने कळवू. तुम्ही या आता. ठीक आहे, चला हो, ते आपल्याला निर्णय पोस्टाने कळवणार आहे. हे ठेवा तुमच्याजवळ. काय आहे? 4 पानं लिहून आणली होती. आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन. तुम्ही करणार? हो, नाहीतर या बुडत्या देशाला सावरणं कठीण आहे. ठेवा. वहिनी काय झालं काय? त्याची काळजी तुम्ही नका करू, ते मी बघतो. त्याचं काय आहे, असं कोणी देशाबद्दल काही बोलायला लागलं ना की त्यांना भडभडून येतं. चला माझ्या मागणं. हो टीव्ही वाले, बोला. पुढच्या मुलाखतीचा कार्यक्रम असाच ठेवा. हो हो. आणि या नवरे मंडळींना बंदी घाला. कशाची? इकडे येण्याची. का म्हण? अहो नाही तो हैदोस घालत बसतात. तर हवं असेल तर 4 बंदोबस्ताला 4 पोलीस बोलवा. हो हो. 2 न्यायाधीश बोलवा. नक्की. मग बायका बघा कशा धडाधड बोलतील ते. हो हो. अहो, आता वडावडा फेऱ्या घालत बसणार आहात? आले चला. वहिनी हे ठेवा, वहिनी हे ठेवा. पोळा करा त्याचा. आणि देश पुरतोय म्हणतात ना, त्यांच्या तोंडात कोंबा. जपून जा वहिनी, सावकार जा वहिनी, काळजी घ्या हो वहिनी. अहो भाऊजी, त्या जाती त्यांची अजिबात काळजी करू नका. तर ह्यांची काळजी घ्या. किती सांभाळायचं मी यांना. ह्यांना जरा, मला जरा मदत करा ह्यांना सावरायला. वहिनी तुम्ही आतमध्ये या, मी त्यांना आणतो. काका या, काका या, घाबरू नका. हवं ते चॉकलेट देतो तुम्हाला. वहिनी यांचं काय करायचं? लोणचं सोडा दे ना. अहो या इकडे. वहिनी खुर्च्या इतक्या जवळजवळ चिटकून नको. 2 खुर्च्यांमध्ये 2 माणसं बसली आहे, ते दिसायला नको का प्रेक्षकांना? अहो भित्रे आहेत ना ते, म्हणून. असू दे जवळ जवळ. अहो या, ते काही चावत नाही. सोडा दे ना. म्हणजे? अहो भटक्या कुत्र्यांना ना हे खूप घाबरतात. अहो या, तुम्ही खाटी खाण्यात सुद्धा गुरं बोकडं उत्साहाने जात असतील. या इकडे लवकर. अहो तुम्ही आल्याशिवाय मी कशी बसणार? बरं दिसेल का ते? थांबा, ओळख करून देते आता. हो 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 हो. हे मारुतराव दिवटे. नमस्कार नमस्कार. आणि मी श्रावणी दिवटे. नमस्कार काका. बसा बसा बसा. टीव्ही वाले यातल्या कुठल्या खुर्चीवर नवऱ्याने बसायचं असते? अहो ह्या उजव्या खुर्चीच्या वामांगी रखुमाई, डाव्या खुर्चीवर सौ, उजव्या खुर्चीवर नवरा. तुम्ही या खुर्चीवर बसले म्हणजे? अहो आमच्या संसारात हीच नवरा. ज्याच्या त्याच्या मानाने झालेलं बरं. गेली 25 वर्ष आमची हीच पोझिशन आहे. म्हणून कुठे काही अडलं का? चांगली 25 वर्ष सुखाने संसार केला का? 6 मुलं, वा. त्यांची शिक्षण, वा. त्या 3घांची लग्न झाली. वा वा. अहो स्थळासाठी माझ्या चपला झिजले. हो. अहो पाय वर काय घेऊन बसला? खाली सोडा, नीट बसा. घरचं खाटलं नाही आहे. असू दे वहिनी. दिवटे तुम्ही आधी आरामात बसा. वहिनी आता उत्तर अगदी तयारीने द्यायची बरं का? अगं बाई विसरलेच मी. तयारी करते. अहो जरा ती छाती पुढे घ्या. घ्या आणखीन पुढे. अगं बाई आता जाते तुमची छाती. घ्या पुढे. ते कॅमेरा लावणारे आणखी थोडी पुढे घ्या. एवढी पुढे. वहिनी एवढी पुरे ना तर कॅमेरा पडेल. काही पडत नाही हो. आता थोडं हसा. हसा आणखी. एवढं चालेल? चालेल वहिनी, नाहीतर जबडा फाटेल अशाने त्यांचा. दिवटे तुम्ही अगदी आरामात बसा. तुम्हाला हवं तसं बसा तुम्ही. देवरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुते. काय काय तुम्ही काय एकदम काय? संकटमोचन हनुमान आहात. असू दे बसा दिवटे बसा तुम्ही. तर दादा, वहिनी सॉरी वहिनी दादा, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे
तुमच्या दोघांचा विवाह सोहळा कसा रंगला? कसा म्हणजे हा सांगा. धार्मिक, विधीपूर्वक, वा सगळं धार्मिक पद्धतीने. वा वा. म्हणजे सीमन पूजन म्हणू नका, नाही म्हणत. लज्जा होम म्हणू नका, नाही म्हणत. मंगलाष्टक म्हणू नका, आता अजिबात नाही म्हणत. रुखवत, सप्तपदी, वरात, सगळं कसं अगदी वाजत गाजत. हो की नाही हो? ती एक वेळ वाजत नंतर सर्व गाजतच चाललो हो. म्हणजे आम्हाला लग्नाचा डब्बल ट्रिपल खर्च आला. तो कसं काय? अहो हिला लग्नाच्या दिवशी अडचण आली. 5-6 दिवस मंडप तुडुंब जेवतच होता. वडील म्हणत होते खर्च वाढतोय. पण पुढचा मुहूर्त घेऊया. पण ही मंडळी ऐकेच ना हो, अगदी खमकी. हे लबाडे, तू यांना आपल्या पगड्याच्या कार्यक्रमाची गंमत सांग ना. नका मला नाही जमणार, तू सांग. वहिनी गंमत आहे ना, मग सांगाच तुम्ही. बर सांगते. सांगा. ह्यांच्याकडची ना मंडळीच वेंदळी. हो. घराण्यातच चालत आले होते. प्रोग्राम ठरला, निरोप गेला. आम्ही यांच्याकडे जायचं म्हणून. बर. ह्यांनी ऐकलं, ह्यांनी आमच्याकडे दोघेही निघाले. मग झाला की नाही बघण्याचा प्रोग्राम? अहो भाऊ वरच्या गाठी ना त्या तुमच्या काठ्यात गाठाली की काय? मला बोलायचं. फिरता उठे. या बोला. अहो प्रोग्राम झाला बर. पण भर रस्त्यात काय झालं, दोन्हीकडची मंडळी निघाली. गाठ भर रस्त्यात. बर. इकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी, त्यात बघ्यांची गर्दी. त्यातच मला पुढे एक मुलगी दाखवली. वा. मी लगेच हो म्हटलं आणि खुशीत घरी आलो. वा. आणि लग्नाच्या दिवशी अंतरपाठ बाजूला झाला आणि भिरभिरलोच. काय झालं? हातात वरमाला घेऊन ही उभी. विचारलंय का त्यांनी एवढं? नाही ना. आणि मला तरी विचारलं होतं का सांगू का म्हणून? घरात नाही यार म्हणून वाचलं. घरी चला, चांगली दाखवते. चला बसा तिकडे. भाऊजी तुम्ही ह्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. नाही. गेली 25 वर्ष मी हेच करत आले म्हणून इथवर संसार ऐकला. आलं लक्षात बहिणी. म्हणजे संसारातले सगळे निर्णय तुम्ही घेत असणार. अगदीच तसं काही नाही. छोटे छोटे निर्णय मी घेते आणि मोठे म्हणजे कोणते हो? अहो छोटे छोटे म्हणजे त्यांचा सगळा पगार मी ताब्यात घेते. घर खर्चाचं मीच बघते. मुलांचं शिक्षण, अन्नधान्य, नाटक, सिनेमा. मोठे निर्णय कोणते राहिले म्हणायचे? आतंकवादी हल्ले हे बघतात. देशाचं परराष्ट्रीय धोरण हे बघतात. नक्षलवादी हल्ले हे बघतात. नाबालिग बलात्कार हेच कसं शक्य आहे बहिणी? त्याशिवाय देशातील भ्रष्टाचार, महापूर सगळं हे बघतात. वहिनी हे बघतात म्हणजे नेमकं काय करतात? बघतात म्हणजे काय? पेपरात आलेल्या बातमीचा सारांश काढतात आणि जनमनाचा कानोसा या सदरात पाठवून देतात. अरे वा. वहिनी मुलं छान रंगली बरं का तुमची. आम्ही असं करतो, आमचा निर्णय आम्ही तुम्हाला पोस्टाने कळवू. या तुम्ही आता. चला हो माझ्या मागवून. आम्हाला पुन्हा नका बोलव. हो. तुमचे पुढचे जोडे माझे कातड्याचे करून घाले. या ड्युटी तुम्ही आता या आता ड्युटी या. थँक्यू. Nonsense. थँक्यू. येस डिअर येस. वेलकम. लावा तुमची टायटॅनिक भाऊच्या धक्क्याला. सच अ ग्रेट कपल. लेडीज फर्स्ट. थँक्यू. बसा. Thank you. बोला. So, shoot your questions. Any question, any way. Come on. प्रधान साहेब, तुमच्या दोघांकडे बघून ना तुम्हाला काही प्रश्न विचारायला असं मला वाटतच नाही. आपण असं करूया, तुमचा इंटरव्ह्यू आहे ना आपण डायरेक्ट रेकॉर्ड करू
फक्त तारीख आणि वेळ तुम्हाला सूट आहे का सांगा. No, 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 no. Procedure is procedure. State everything is by system and procedure. Am I right, darling? Yes, darling. Always right. Thank you. Now, no waste of time. Shoot your question. प्रधान साहेब, काय माहिती का, तुमची दोघांची नावं आहेत माझ्याकडे, पण ती अध्यक्षर इनिशियल That American style, here Indian style, देशात सवेशात, something like that. In Marathi, मना सांगे. मना डार्लिंग, मनाली. ओ Okay, go ahead. Yes, thank you. तर पी म्हणजे पाळण्यातले. चाळीतले सगळे लोक याला पक्या म्हणायचे. तुम्ही चाळीत राहिला होता. येस, 10x10चा हॉल, 5x10चं किचन. गल्लीतले सगळी मुलं याला पकोडा म्हणायचे. पकडा पकोडा पकोडा पकोडा. ओके. खादाड होत ना. आणि कॉलेजमध्ये प्रकाश. सगळ्या मुली नुसत्या जीव पाकडायचा याच्यावर. पाकडणारच ना. आपलं कॉश. लोनली मध्ये बोला लोनली मध्ये मी ना बोला याला पॉश म्हणते. अरे वा. छान. Her name is Manali. From start to end. मोस्ट इंटिमेट मुवमेंट मध्ये कोणती ना ती सगळ्याला हो म्हणते. बर, मला एक सांगा प्रधान साहेब, तुमचं मॅरेज अरेंज की लव्ह? बोथ. अरेंज विथ लव्ह. ते कसं काय? म्हणा डार्लिंग, तू सांगणार. नो डार्लिंग, लग्नाच्या संदर्भात जेम्स फर्स्ट. ओके. यू नॉटी गर्ल. हे बघ, स्टोरीचा फर्स्ट हाफ आहे ना, तो मी टेल. येस. बेटर हाफ तू टेल. ओके. सो माय फादर नाना प्रधान जस्ट रेल्वे क्लर्क. हो. मी चॉल मध्ये राहायचो. 2 sisters, 3 brothers. Oh shit, what a time was. Nana, my father, really orthodox. My father, Nana Pradhan. आम्ही जस्ट रेल्वे क्लर्क. आम्ही चॉल मध्ये राहायचो. 2 sisters, 3 brothers. Oh shit, what a time was. आम्ही नाही असं नाहीये. गावडी She was पहिल्यापासून घ्या नाही तू. sorry. She was before marriage. She was Manali Chittis before marriage. But same caste. Chittis are regular proposal. Okay. Naturally, you know. अर्थात. I was MBA finance. वाह. That's about diplomas to my credit. अरे वाह. She was only MBA first class. पण कॉलेजची कोई नव्हती. कॉम्बिनेशन ऑफ बोथ नूतन अँड वैजयंती मला. I instantly okayed the proposal. But Nana demanded dowry. का मॅडम डावऱ्या होत्या का? Not that dowry घेऊया. हुंडा. होंडा. त्या काही होंडा होती? काहीतरी चुकते म्हणा. अहो HUNDA हुंडा. आता हुंडा म्हणजे वरदक्षिणा. हुंडा इन मराठी and what हुंडा हॉरिबल म्हणा. Your turn please. ओके. तर नाना हुंड्यासाठी आम्हाला लढले आणि मग आम्ही दोघं नानाला लढलो. ते कसं काय? आम्ही चक्क एकमेकांच्या प्रेमात पडलो. एकमेकांना प्रेमपत्र लिहिली. वा. थिएटर मध्ये जाऊन पिक्चर्स पाहिले आणि मग त्या पिक्चर्स मधली गाणी आम्ही मागे जाऊन म्हटली. चांद खिला उतारे हसे ये रात अजब मतवाली है. घड़ी घड़ी मेरा दिल धड़के आय धड़के क्यों धड़के. आणि मग आम्हाला एकदम साक्षात्कार झाला. कसला साक्षात्कार? वी आर मेड फॉर इच अदर यू नो. वा. आणि मग आम्ही पळून जाऊन लग्न केलं. अरे वा. बता गुड, व्हेरी गुड. थँक्यू. प्रधान साहेब, मला ना आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे नाहीये.
आपण असं करूया, तुमचा इंटरव्ह्यू आहे ना येत्या गुरुवारी 16 तारखेला डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट करूया. फक्त तारीख आणि वेळ तुम्हाला सूट आहे की सांगा. कधी म्हणताय तुम्ही 16 तारखेला? हो, येत्या 16 तारखेला. सांगू टाकलं, सांग. दर्शनजी, आम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये सहभागी होऊ शकत नाही, सॉरी. पण का, कशासाठी? अरे पुढच्या आठवड्यात 10 तारखेला आम्ही डिवोर्स देतोय. त्याच्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू टेलिकास्ट होणार आहे. डिवोर्स कशासाठी? अहो, आमचा मुलगा, आवर ओनली चाइल्ड ॲवी, यु नो, अविनाश, MS विथ गोल्ड मेडल, त्याचं लग्न ठरते ना. अरे मग चांगली गोष्ट आहे की. अरे लग्न ठरले चांगली गोष्ट आहे ना. मनामन डावरी, हुंडा हुंडा. अरे त्याला इथे हॉस्पिटल अरेंज करायचंय नो ना. नो 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 नो. हिअर मनाली सपोर्ट, आय अपोज, मॅटर ऑफ प्रिन्सिपल. नानांना कशाला शिवाय घालायच्या? अरे पण कोणी देत असेल तर का नाही घ्यायचं म्हणते मी. नो 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 सुदर्शन, आम्ही या इश्यूवर एकमेकांशी रिकन्साइल होऊ शकलो नाही. मग मी या प्रोग्रामचं काय करू? अरे दॅट्स युअर प्रॉब्लेम. मला काय करायचंय? Come on, let's go. जमणार नाही अजिबात. तुमचं बेस्ट कपल आहे. अरे नाही जमणार, नाही जमणार. आने वाले हो सके तो लौट के आना. ओ टीव्ही वाले, हाय सर, तुमका त्या जोडप्या नाही ना गावला. नाही. आता तुमची नोकरी गेली. मग काय करू मी? काळजी नको करू. काळजी नको करू. मी 3 जोडपी गाड्याची घेऊन दिलाय. मी 3 जोडपी गाड्याची घेऊन येतोय. ते सगळेजण गातात. त्यांच्यात सून आपण गाण्याकरता निवडूया. हा, पण त्याकरता एक अट वरती. कोणती? तुम्ही ते 25,000 रुपये माका देवा. हा, चालेल. मग त्यांचं काय करायचं ते आपण बसून ठरवूया. बरोबर. आता काळजी नका करा. आपण दोघे खाली जाऊया. मी तुमका गाणी ऐकवते. या चला.